माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथमधून आपण रामदास स्वामींचे मनाचे श्लोक व भावार्थ अभिवाचन करत आहोत. तुम्ही सुद्धा 5 श्लोक बोला, लाभ घ्या, लाभ द्या. चला तर सुरुवात करूया. श्लोक 121 ते 125. श्री गणेशाय नमः. श्री समर्थाय नमः. मा भक्त प्रल्हाद हा कष्टविला, मनोनी तया कारणे सिंह झाला. नये जाळ विशाळ सन्निध कोणी, नोपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. प्रल्हाद मोठा भक्त होता. त्याचा जेव्हा छळ झाला तेव्हा त्याच्यासाठी भगवंत सिंह बनला. त्याच्या अंगातून प्रचंड ज्वाळा निघत होत्या, म्हणून त्याच्याजवळ कोणी गेले नाही. तात्पर्य, देवभक्तांचा कैवारी, तो भक्तांची उपेक्षा करीत नाही. हिरण्यकश्यपू नावाचा मोठा पराक्रमी दैत्य होता. त्याने तशीच मोठी तपश्चर्या केलेली होती. त्याच्या पोटी प्रल्हाद जन्माला. प्रल्हादला जितकी भगवंताची आवड तितकी हिरण्यकश्यपूला त्याची नावड होती. प्रल्हाद जितका निरहंकारी, त्यांनी त्यागी, तितका हिरण्यकश्यपू भोगी, विलासी. अगदी बालपणापासून प्रल्हादला नामस्मरणाचा छंद. हिरण्यकश्यपूला ते खपले नाही. मुलाच्या डोक्यात शिरलेले भगवंताचे वेळ नाहीसे व्हावे म्हणून हिरण्यकश्यपूने त्याचा फार छळ केला हो. भक्ताच्या कष्टाची सीमा झाल्यावर भगवंत नरसिंहाच्या रूपाने प्रगटला. त्याने दैत्यांचा वध केला. भगवंताने हिरण्यकश्यपूचा कोथळा बाहेर काढल्यावर देखील त्याचा हात तलवारीकडे गेला, नमस्कार करण्याकडे गेला नाही. अहंकाराचा मद साचतो असो हा नारसिंह अवतार होय. कृपा भाकिता झाला व्रजपाणी, तया कारणे वामनो चक्रपाणी. द्विजा कारणे भार्गव चापानी, नोपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. इंद्राने करुणा भाकली तेव्हा त्याच्यासाठी भगवंत वामन झाला. द्विजाच्या करिता तोच भगवंत धनुर्धारी परशुराम झाला. तात्पर्य, देवभक्तांचा कैवारी, तो भक्तांची उपेक्षा करीत नाही. प्रल्हादाचा नातू विरोचनाचा मुलगा बली मोठा पराक्रमी निघाला. इंद्रपद प्राप्त व्हावे म्हणून त्याने 100 यज्ञ करण्याची प्रतिज्ञा केली. त्यापैकी 99 यज्ञ पूर्ण झाले. तेव्हा इंद्र अतिशय घाबरला आणि विष्णूला शरण गेला. विष्णूने अदितीच्या पोटी वामन म्हणून जन्म घेतला. वामनाने बलीपासी त्रिपाद भूमी दान मागितली. दैत्य गुरु शुक्राचार्य यांनी दान देण्यास सक्त विरोध केला, पण उदार मनाच्या बलीने वामनाच्या हातावर उदक सोडले. लगेच वामन विस्तार पावला. एका पावलाने त्याने पृथ्वी व्यापली, दुसऱ्या पावलाने आकाश व्यापले, तिसरे पाऊल त्याने बलीच्या मस्तकावर ठेवले व त्यास पाताळात घातले. परशुराम हा जमदग्नीचा मुलगा. कार्तवीर्य राजाने एकदा जमदग्नीच्या आश्रमातील गायहरण केली. त्यावेळी परशुराम तेथे नव्हता. परत आल्यावर त्याने कार्तवीर्याशी युद्ध केले, त्यास ठार केले. कार्तवीर्याच्या मुलाने याचे उट्टे काढण्यासाठी जमदग्नीस एकटे गाठून ठार मारले. हा प्रकार पाहून परशुरामाने असा भयंकर पण केला की मी साऱ्या क्षत्रियांचा संहार करीन. 21 वेळा पृथ्वीने क्षत्रिय करून त्याने आपला पण सिद्धीस नेला. पुढे दाशरथी रामाने त्याचा गर्वहरण केला. शेवटी कश्यपाच्या सांगण्यावरून परशुराम समुद्रतीरी गेला, कोकण प्रांतात राहिला. अहिले सती लागे आरण्य पंथे, कुडावा पुढे देव बंदितया ते. बळे सोडिता घाव घाली निशाणी, नोपेक्षी कदा रामदासाभिमानी. अरण्यातून जात असता वाटेवर साध्वी अहल्या श्रीरामाने उद्धार केला. नंतर रावणाने बंधनात टाकलेल्या देवांना त्याने सोडवले. त्यासाठी त्याला युद्ध करून आपले सामर्थ्य वापरावे लागले. तात्पर्य, देवभक्तांचा कैवारी, तो भक्तांची उपेक्षा करीत नाही. गौतम मुनींची बायको अहल्या फार मोठी साध्वी. इंद्राने कपट वेश धारण करून तिला भ्रष्ट केले. पतिशापाने ती अरण्यामध्ये शिला होऊन पडली होती. श्रीराम आणि लक्ष्मण विश्वामित्र ऋषींच्या
समागमी सीता स्वयंवरासाठी मैथिलीला चालले होते. वाटेत विश्वामित्राच्या सांगण्यावरून श्रीरामाने त्या शिलेस पायाने स्पर्श केला. भगवंताच्या चरणाचा स्पर्श होताच अहल्या पूर्ववत झाली आणि मोक्षपदास गेली. रावण काही सामान्य नव्हता. मोठी तपश्चर्या करून त्याने अनेक शक्ती प्राप्त करून घेतल्या होत्या. त्याच्या जोरावर अनेक देवतांना त्याने आपल्या घरी बंदिवान बनवले. श्रीरामाने युद्ध पुकारून निशाणी घाव घालून आपल्या सामर्थ्याच्या जोरावर रावणाचा नाश केला आणि देवांना मुक्त केले. तये द्रुपदी कारणे लाग वेगे, त्वरे धावतू सर्व सांडोरी मागे. कळी लागी जाला से बोध मौनी, नोपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. त्या द्रौपदीने हाक मारली तेव्हा भगवान श्रीकृष्णाने आपले सर्व सोडले. तातडीने चटदिशी तो तिच्यासाठी धावून आला. या कलियुगामध्ये भगवंताने काही काल मौन व्रत घेतले. तात्पर्य देवभक्तांचा कैवारी, तो भक्तांची उपेक्षा करीत नाही. धर्मराजदूतामध्ये हरला दुःशासनाने द्रौपदीला सभेमध्ये आणले. प्रथम तिला वाटले की आपले पती पांडव आपले रक्षण करतील, परंतु त्यांनी सर्वांनी मानाखाली घातल्या. तेव्हा तिने जगाची आस सोडली. अतिशय आर्तपणे भगवंताला हाक मारली. ती हाक कानावर येताच भगवंताने सगळे मागे टाकले. अतिशय गतीने कौरव सभा गाठली. तिथे जाऊन त्याने द्रौपदीची लाज राखली. येथे बौद्ध शब्दाचा बौद्धाशी काही संबंध नाही. भगवंताच्या अवताराची कल्पना संपूर्णपणे वैदिक आहे. जो वेदांना मानित नाही, वेदनिंदा करतो, जो आत्म्याचे अस्तित्व मानित नाही, त्याला भगवंताचा अवतार मानणे तर्कदुष्ट होय. बौद्ध म्हणजे ज्ञानी असा अर्थ. ज्ञानस्वरूप भगवंताने या युगापुरते मौन व्रत धारण केलेले असल्याने भक्ताखेरीज इतरांशी तो बोलत नाही. अनाथा कारणे जन्मताये, कलंकी पुढे देव होणार आहे. जया वर्णितासी नली वेदवाणी, नोपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. अनाथ असहाय्य अशा दीन जनासाठी भगवंत जन्म घेतो. पुढे कल्की रूपाने भगवंताचा अवतार होणार. त्या भगवंताचे वर्णन करता करता वेद दमले. तात्पर्य देवभक्तांचा कैवारी, तो भक्तांची उपेक्षा करीत नाही. भगवंताला अवतार घ्यायला लावणे भक्तांच्या हातात असते. व्यवहारी अनाथपणा, दीनपणा भगवंतापर्यंत पोचेलच अशी खात्री नाही. परिस्थितीच्या निमित्ताने ज्याचे अंतकरण आर्त बनते, भगवंताहून अन्य कोणाची आस उरत नाही, त्यावेळी भगवंतापर्यंत हाक पोचते आणि तो मदतीला धावतो. एक ब्रह्मचारी बटू तरवार घेऊन एका शुभ्र घोड्याच्या मागे चालत आहे, असे कल्की अवताराचे वर्णन आढळते. येथे घोडा हा राजसत्ता दाखवतो. बटू धर्माचे प्रतीक तरवार क्रांती दर्शवते. कल्की अवतार म्हणजे राजक्रांती, धर्मक्रांती बरोबर घडवून आणून नवी समाज रचना करणारा महापुरुष होय. कलियुग हा भारतीय संस्कृतीच्या उतरंडीचा म्हणजेच अवनतीचा काळ समजावा. अध्यात्म प्रणित त्याग प्रधान भारतीय संस्कृती जेव्हापासून लोकवादी भोग प्रधान बनू लागली, तेव्हा कलियुग आरंभ पावले. संस्कृतीच्या जीवनात प्रगतीचा काल जसा 1000 वर्षाने मोजतात, तसा अवनतीचा काळ देखील 1000 वर्षानेच मोजतात. कलियुगात भगवंताने मौन धारण केले. याचा अर्थ अध्यात्माला मालिन्य आले, गौणत्व आले. हे मालिन्य नाहीसे व्हावे यासाठी सर्व संतांनी आटोकाट प्रयत्न केले, परंतु त्यांना हवे तेवढे यश आले नाही. श्री समर्थ सारख्या थोर त्यागी सैन्यासाला देखील अखेर प्रपंच सुखी करावा, परी काही परमार्थ वाढवावा. परमार्थ अवघाची बुडवावा हे विहित नव्हे. दासबोधमधले 5वा समासमधले 3री ओवी 103 अशी प्रापंचिक लोकांची सन्मान्य तडजोड करावी लागली. सध्या अध्यात्माने पुनरुज्जीवन झाल्याचा भास होतो, पण ते अध्यात्माबद्दलचे भौतिक कुतूहल आहे, खरे पुनरुज्जीवन नव्हे. या ठिकाणी हा भाग संपला. पुढील भागात पुढील श्लोक बघूया. चला तर तुम्ही श्रवण केले असेल तर बोला. जय जय रघुवीर समर्थ.
जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम.